स्वयंपाक म्हटलं की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा वरवंट्यावरील असेल तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो। मात्र आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे, वरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठगिरणी व मिक्सरने घेतल्याने त्या अडगळीच्या ठिकाणी दिसत आहेत। पूर्वी शिराळा व परिसरात प्रत्येक घराच्या बाहेर वाटण व इतर पदार्थ वाटण्यासाठी पाट्याचा व वरवंटाचा उपयोग केला जात होता। त्या पदार्थाला एक वेगळीच चव निर्माण होत असे। वाटण वाटून झालं की पाटा व वरवंटा घरच्या बाहेर अंगणात उभा करून ठेवला जायचा। घरच्या जेवणात वाटण हे नेहमीच लागतं, त्यामुळे दररोज पाटा वरवंटा वापरात असायचा। रोजच्या वापरामुळे त्याची टाकी झिजून जायची। अशा वेळी घरातील पाटा वरवंट्याला टाकी लावून घ्यायची असेल तर घरातील गृहिणी टाकी लावणाऱ्या बाईला बोलवत असे। तिच्याकडे घरातील पाटा वरवंटा टाकी लावण्यासाठी सुपूर्द केला जायचा। कुटण्यासाठी खलबत्ता उपयोगी पडत असला तरी त्यात फक्त कोरडे पदार्थ बनवले शक्य होत असते, परंतु पदार्थाला ओलसरपणा आणायचा असेल तर त्यासाठी मात्र पाटा वरवंटा वापरण्याशिवाय पर्याय नव्हता। साधारणतः 2 ते 3 इंच जाडीचा काळ्या दगडापासून पंचकोनी आकारात पाटा बनवण्यात येतो। हा पंचकोनी असला तरी त्याचा साधारण आकार पोस्टाच्या उघड्या पाकिटासारखा असतो, म्हणजे समान लांबीच्या 2 समांतर बाजू, एक बाजू त्यापेक्षा कमी लांबीची आणि वरच्या 2 बाजूंवर निमुळता एका ठिकाणी मिळालेला। जमिनीपासून थोडा वर राहावा म्हणून त्याच्या एका बाजूला त्याच दगडातून कोरून एक सपाट उंचवटा तयार केलेला असतो, म्हणजे जमिनीवर तो आडवा टाकला की वाटणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर वाटण करणं सोपे जात। याबरोबरच वरवंटा असल्याशिवाय हा संच पूर्ण होत नाही। वरवंटा देखील काळ्या दगडापासून बनवलेला असतो। वरवंटाची लांबी आणि जाडी पाट्याच्या आकाराला योग्य अशा प्रमाणात असते। दंडगोलाकृती काळ्या दगडापासून बनवलेल्या वरवंट्याच्या दोनही बाजूमधल्या बाजूपेक्षा कमी जाडीच्या आणि किंचित उतरत्या स्वरूपात असतात। ज्या पदार्थाचे वाटण करायचं असेल तो पदार्थ पाटा आणि वरवंट्यामध्ये घर्षण करत मध्ये मध्ये आवश्यक तितके पाणी वापरून त्याचा एकसंध ओला गोळा तयार करता येतो। हे वाटण करताना वाटणाऱ्याला पदार्थ किती बारीक झाला आहे याचा वारंवार अंदाज घेता येतो आणि त्यामुळे पदार्थ जितका बारीक करणं आवश्यक आहे तितकाच तो करणं शक्य होतो। मिक्सर ग्राइंडरमध्ये ते शक्य होत नाही। शिवाय यात घर्षणाने अधिक उष्णता निर्माण होत नसल्यामुळे पदार्थाची मूळ चव कमी न होता उलट पक्षी अधिक चवदार वस्तू बनते। पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुका नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटलेली डाळ, आंबे डाळ किंवा इडली वड्यासारखे दक्षिण पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो त्यासाठी पाटा वरवंटा नेहमी वापरला जायचा। पाटा वरवंट्यामुळे महिलांमध्ये असणारा कणखरपणा मिक्सरवरील कामामुळे कमी झालाय। याबरोबरच खाण्यातील सकसपणाही कालबाह्य झाला। त्यासोबत शरीर स्वास्थ्यही लयाला गेल्याचं पाहायला मिळतं। शोभेच्या वस्तूत जमा सद्यस्थितीत प्रत्येक घराच्या बाहेर व रोज वापरात असणारा पाटा वरवंटा तसेच कुटण्यासाठी लागणारा खलबत्ता शिराळासह सर्वत्र आधुनिक स्वयंपाकघरातून आता अदृश्य झाला। त्याऐवजी विजेवर चालणारा मिक्सर आला। इतर काही वस्तूंबरोबरच पाटा वरवंटा आता इतिहास जमा होणार असं म्हणायला हरकत नाही। काही ग्रामीण भागातील घरात तो पाहायला मिळतो, मात्र तोही फक्त अडगळीत किंवा संग्रहालय अथवा शोभेची वस्तू म्हणून ठेवलेला आढळतोय। पाटा वरवंटा काही वर्षांपूर्वी सर्वत्र वापरात होता, त्यातून वाटलेल्या पदार्थाला चव वेगळीच जाणवत असायची, जी चव आज दुर्मिळ झाली आहे। काळाच्या ओघात दळण वाटण बनवण्यासाठी इलेक्ट्रिक साधनं बाजारात आली, त्यामुळे बहुतांश घरातील पारंपरिक दगडी पाटा, वरवंटा, जाते, उखळ आदी वस्तू अडगळीत पडल्या। परिणामी या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे। मात्र काही ठराविक कारागिरांनी अद्यापही हा व्यवसाय टिकवून ठेवला। यापूर्वीच्या काळात स्वयंपाकावेळी घरोघरी कांदा, लसूण आणि इतर मसाल्यांचे वाटण लागत। ते वाटण बनवण्यासाठी दगडी पाटा आणि वरवंटा असायचा। पाटा व वरवंट्याने वाटून बनवलेल्या वाटणामुळे जेवणाला एक वेगळी चव असायची। तसेच पीठ दळण्यासाठी दगडी जातं व चटणी, मसाले बनवण्यासाठी उखळाचा उपयोग होत असे। मात्र काळाच्या ओघामध्ये पाटा, वरवंटा, जाते, उखळ आदी वस्तू मागे पडलात आणि घरोघरी मिक्सर, फ्रीज, पिठाची चक्की आदी साधनं आलीत।
त्यामुळे पाटा, वरवंटा, उखळ, जाते बनवण्याचा व्यवसाय देखील लोप पावत चालला. मात्र अजूनही काही कारागिरांनी हा व्यवसाय टिकवून ठेवला. ग्रामीण भागातील काही घरात पाटा, वरवंटा, उखळ, जाते वापरात आहे. अजूनही मुलामुलींची लग्न असताना हळद दळण्यासाठी दगडी जात्याचाच वापर केला जातोय. दगडी जातं आकर्षक पद्धतीने सजवून त्याच्यावरील फोटो अनेक जण हौसेने सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. तर घरात सजावटीसाठी देखील या वस्तूंचं जतन केलं जात आहे. कोल्हापूर येथील सौ छाया पाथरवट व रतन पाथरवट शिराळा येथे सहकुटुंब 6 महिन्यापासून आहेत. शिराळा व परिसरात ग्रामीण भाग असल्याने पाटा, वरवंटा व जाती विक्री होतात. येथे पाटा, वरवंटा, उखळ बनवणारे आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची ही 3री पिढी या व्यवसायामध्ये आहे. कोल्हापूर येथून अनगड दगडाची खरेदी करून त्यावर घडीव काम केले जात आणि मग त्याची विक्री केली जाते. पण आता पहिल्यासारखे गिराईक भेटत नाही. जाते 2000, खलबत्ते 200 पासून 600 पर्यंत उपलब्ध आहेत. भांडवल भरपूर अडकलं जातं. कोल्हापूरवरून ट्रकला साधारणपणे शिराळापर्यंत 8 ते 10 हजार रुपये भाडं द्यावं लागतं. एका ट्रकमध्ये साधारणपणे 200 जाती पाटाचा, उखळाचा दगड आणला जातो आणि त्यावर काम करून विक्री केली जाते. शिराळा येथे बायपास जवळच ते 2500 रुपये भाडे देऊन राहतात. याशिवाय दगडी मंदिर बांधकाम करतात. मुलगा 12वी तर मुलगी 10वी मध्ये शिकते. बदलत्या काळानुसार हा धंदा चालत नसल्याने ही शेवटची पिढी असल्याचं सांगितलं. आता पूर्वीसारखे जात्यांना टाके लावायला गिराईक देखील येत नाही, अशी खंत रतन पाथरवटी यांनी BBL मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.